तर श्रावण चालू होणार, मग आपले उपवासाचे पदार्थ तर व्हायलाच हवेत. येथे मी 2 रताळी शिजवून घेतले आहेत आणि ते मॅशरच्या साहाय्याने कुस्करून घेतले आहेत या पद्धतीने. आता आपल्याला याच्यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायचे आहे. लागेल तशी आपल्याला येथे दूध पावडर टाकून घ्यायची आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. येथे आपण करणार आहोत रताळ्याचे गुलाबजामुन. हे बघा, आपलं अजून थोडंसं ओलसर आहे मिश्रण. त्यामध्ये मी परत एकदा दूध पावडर टाकून घेतली आहे आणि या पद्धतीने गोळा मळून घेतला आहे आणि एक 10 मिनटासाठी झाकून ठेवला होता. आणि हे गोळे तयार करून आपल्याला गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत. आणि एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे गोळे मी लालसर रंगावर तळून घेतले आहेत. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाक तयार करायचा. त्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी साखर टाकून आपला हा पाक तयार झाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन 1-2 तासासाठी झाकून ठेवायचे आहेत. जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपले गुलाबजामुन चांगले पाकात मुरले आहेत आणि येथे आपले उपवासाचे गुलाबजामुन तयार झाले आहेत. थँक्यू.